जसं पुण्यामध्ये एका पोर्शे कारनं दोघांना उडवलं, तसंच फ्लोरिडामध्ये एका आईला आणि तिच्या 1 वर्षाच्या मुलीला उडवलं आणि या केसमध्ये आरोपीला 24 वर्षांची कैद झाली. 18 वर्षाचा कॅमरन हॅरन हा फ्लोरिडामधला एका श्रीमंत घरातला मुलगा आहे. तो त्याच्या घरातली एक सुपर कार घेतो आणि त्याच्या मित्रांसोबत तो बाहेर पार्टीला जातो. त्यांच्यासोबत ड्रॅग रेस लावतो आणि या ड्रॅग रेसमध्ये एका आईला आणि तिच्या 1 वर्षाच्या मुलीला उडवतो आणि या घटनेमध्ये या दोघींचा जागीच मृत्यू होतो. फ्लोरिडामध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि कोर्टाने ही केस फास्ट ट्रॅकवरती घेतली आणि या केसमध्ये कॅमरनला कोर्टाने 24 वर्षांची शिक्षा सुनावली. for a total 24 years Florida State Prison. सोशल मीडियावरती कॅमरनच्या फेवरमध्ये अनेक लोक बोलू लागले, त्याला सपोर्ट करू लागले. परंतु फ्लोरिडाच्या कोर्टाने आपल्या निर्णयावरती ठाम राहून ही शिक्षा कायम ठेवली. 19 मे 2024ला ही सेम घटना आपल्या पुण्यात घडली. वेदांत अग्रवाल या बड्या बापाच्या मुलाने एका सुपर कारने अशा 2 निष्पाप विद्यार्थ्यांना उडवलं. अपघातानंतर वेदांतला गाडीच्या बाहेर काढून गुन्हेगारांनी चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं. वेदांत हा दारूच्या नशेत होता हे सिद्ध होऊ नये म्हणून त्याने रक्ताच्या चाचण्या उशिरा केल्या. या उद्योजकाच्या मुलाला वाचवण्यासाठी अनेक यंत्रणा कामाला लागल्या, परंतु सोशल मीडियावरती लोकांनी हे प्रकरण उचलून धरलं होतं म्हणून प्रशासनाला पुढे कारवाई करणं भाग पडलं. त्यानंतर काहीच तासांमध्ये किशोर न्याय मंडळाने त्याला जामीन मंजूर केला. जामीन कोणत्या अटींवरती देण्यात आला? 15 दिवस येरवाडा पोलिसांसोबत काम करणे, रस्ते अपघातांवर 300 शब्दात निबंध लिहिणे, मद्यपानाच्या सवयींवरती उपचार घेणे आणि समुपदेशन सत्रांना उपस्थित राहणे. त्यानंतर बरेच आरोपपत्र त्याच्या कुटुंबावर आणि त्याच्यासोबत असलेल्या मित्रांच्या कुटुंबावरती दाखल झाले आणि या संदर्भात आता पुणे पोलिसांनी सत्र न्यायालयात सुद्धा अपील केलं आहे. मित्रांनो, जर तुम्हाला अशा घटनांमधून बाहेर यायचं असेल तर तुमच्याकडे बक्कळ पैसा असणं गरजेचं आहे. कारण हेच जर ॲक्सिडेंट एखाद्या गरीब ट्रक ड्रायव्हरकडून झालं असतं किंवा उबर ड्रायव्हरकडून झालं असतं तर त्याला जन्मठेप किंवा कमीत कमी 20 वर्षांची शिक्षा तर झालीच असते.